नमस्कार. कोरोना विषयक विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. कोरोनाने महामारी जी आहे ती संपूर्ण विश्वाला ग्रासलेली आहे. म्हणूनच याच्या जनजागृतीसाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोरोना निदान आणि उपचार. आजपर्यंत जगामध्ये सुरू असणारी ही महामारी भारतात सुद्धा आली. भारतामध्ये 9,000 पर्यंत रुग्ण आढळलेले आहेत. संपूर्ण भारत हा लॉकडाऊन स्थितीमध्ये आहे आणि अशा वेळीच ह्या कोरोना आजाराविषयी संपूर्ण माहिती कुठून मिळणार आहे तर आपल्या या कार्यक्रमामधून. आज आपण जाणून घेणार आहोत की नेमका कोरोना व्हायरस काय आहे, त्याचं निदान कसं करायचंय आणि मग त्याच्यावरील उपचार काही आहेत का. या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉक्टर जयंती शास्त्री. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर जयंती शास्त्री मॉलिक्युलर मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. विभाग प्रमुख मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र, नायर हॉस्पिटल मुंबई, कस्तुरबा हॉस्पिटल मुंबईतील मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅबोरेटरी इंचार्ज, अर्ली डायग्नोसिस ऑफ इन्फेक्शन म्हणजे रोगाचं लवकर निदान होण्याच्या अभ्यासासाठी ओसाका युनिव्हर्सिटी जपान येथे विशेष प्रशिक्षण, इन्फेक्शन कंट्रोल हा विषय त्यांच्या विशेष अभ्यासाचा आहे. व्हिजिटिंग सायंटिस्ट फेलोशिप आणि टीचिंग प्रोफेसरशिप या प्रतिष्ठित पदव्या त्यांना अमेरिकेतून प्राप्त आहेत. 100च्या वर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये लेख आणि शोध प्रबंध त्यांनी सादर केलेले आहेत. दर्शक हो, कोरोना निदान आणि उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. मॅडम, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत. जेव्हा आपण म्हणतोय की कोरोना हा जो विषाणू आहे हा सर्वांना आता माहिती झालेला आहे की हा विषाणू आहे, मग ह्याच्याने आपल्याला कोविड-19 हा जो आजार होतो. तुम्ही स्वतः मॅडम मायक्रोबायोलॉजिस्ट आहात, म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ आहात. या व्हायरसेस विषयी तुमचा विशेष सखोल अभ्यास आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद होतोय तुम्ही आज आमच्या कार्यक्रमामध्ये आलेला आहात. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे ह्या कोरोना व्हायरस विषयी. कोरोना व्हायरस म्हणजे नेमकं काय? हा जे कोरोना व्हायरस आहे हे विषाणूचा एक समूह आहे. हे समूह हे माणसांना होऊ शकतो, प्राण्यांना होऊ शकतो आणि प्राण्यांमध्ये पण जास्त करून ते मांजर, कवळे मांजर, बॅट त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होतो. आणि हे जे व्हायरस आहे हे 7 प्रकारचे त्याचे व्हायरसेस आहे. 4 माइल्ड आहे आणि 3 एकदम सिव्हिअर इन्फेक्शन्स करू शकतात. जसं आपण पाहिलं आहे 2003 मध्ये सार्स कोरोना व्हायरस आपल्याकडे म्हणजे खूप प्रमाण होतं त्याचा, तो एक सिव्हिअर व्हायरस आहे. आणि एक मर्स कोरोना व्हायरस आहे, ते पण एक व्हायरस मिडल ईस्ट सिव्हिअर रेस्पिरेटरी सिंड्रोम झालेला होता त्याच्यामुळे. आणि आता नॉवेल कोरोना व्हायरस, नॉवेल का आपण त्यांना म्हणतो? नॉवेल म्हणजे ह्याची जी जेनेटिक मटेरियल आहे ते वेगळं आहे, बाकीचे जे व्हायरसेस आहेत त्याच्यापेक्षा वेगळं आहे. अँड इट कॉजेस कोविड डिझीज. कोविड म्हणजे कोरोना VI व्हायरस अँड D डिझीज 19 बिकॉज डिसेंबर 2019 मध्ये वुहान चायनामध्ये हे पहिला केस त्याचा आपल्याला मिळालेला आहे. आणि जसं आता आपण स्लाइडमध्ये सुद्धा बघितलं की ह्या कोरोना व्हायरस तुम्ही म्हणाल की नवीन जेनेटिक मटेरियल आणि सगळ्यांसाठीच हा खूप नवीन असा विषाणू आहे. तरी ह्याचा विषाणूचा प्राण्यांकडून माणसामध्ये प्रसार कसा झाला याविषयी काय सांगाल? जनरली काय असतं, हे प्राण्यांमध्येच जास्त करून मल्टिप्लाय करतो आणि त्याचं प्रमाण प्राण्यांमध्ये जास्त असतो. मेनली बॅट्स, जसं मी म्हटलं सिवेट कॅट्स असतात जे आपण पाहिलं की सार्समध्ये त्याच्या इन्फेक्शन ट्रान्समिशनमध्ये सिवेट कॅट्स होते. पण त्याच्यामध्ये जेव्हा प्रमाण जास्त होतो तर त्याला स्पिलओव्हर म्हणतो आपण. वेन देर इज अ स्पिलओव्हर दॅट टाइम द ह्युमन इन्फेक्शन्स टेक प्लेस. अँड तसं म्हणजे ते प्राण्यांपासून होऊ शकतो. आपल्याला माहीत आहे त्याचं वेगवेगळे रिझन्स ज्याच्यामुळे ते फ्रॉम ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन होऊ शकतं. म्हणजे हा वटवाघूळ किंवा खवले मांजर आहे ह्या प्राण्यांमध्ये हा होताच आधीपासून आणि त्यांना तसा तो त्रासदायक नाही. पण तो जेव्हा माणसामध्ये त्याने उडी घेतली आपण म्हणू शकतो, तर त्या माणसामध्ये उडी घेतल्यामुळे आपल्याला ही लागण सुरू झाली आणि माणसापासून ही लागण होते. आता प्राण्यापासून लागण होत नाही, तर माणसापासून ही लागण होते. मॅडम, हा कोरोनाचा विषाणू त्याचा मग प्रसार कसा होतोय इकडे? आणि मला एक अजून एक व्हायरस बद्दल सांगायचं आहे की हे व्हायरस जे आहे त्याला ACE2 रिसेप्टर एन्झाईम
ज्याच्यावर ते अटॅच होतो त्याच्या एकदम प्रिडिलेक्शन असतो आणि ते हे ACE2 रिसेप्टर्स आपले नाकाचे जे एपिथिलियम असते त्याच्यामध्ये प्रमाण त्याच्या जास्त असतो आणि गर्भवती जेव्हा स्त्री असते त्याच्या ते प्लॅसेंटामध्ये त्याचं प्रमाण जास्त असतो. त्यामुळे जिथे जिथे ACE2 एन्झाईम रिसेप्टर्स असतात त्याच्यामध्ये त्याचे अटॅचमेंटची चान्सेस जास्त असतं. आणि जेव्हा तुम्ही मला विचारलं की ते कसं प्रसार होतो, बेसिकली काय आहे की नंबर 1 कफिंग, स्नीझिंग म्हणजे खोकताना, शिंकताना, त्याच्यानंतर श्वासोश्वास घेताना त्याचे जे ड्रॉपलेट्स असतात श्वासातून आणि स्पर्शातून, हे 2 रिझन्स आहे. आणि त्याच्यासाठीच आपण म्हणतो की श्वासातून होतो म्हणून अंतर 3 ते 6 फूट आपण ठेवला पाहिजे. स्पर्शातून होतो त्याच्यामुळे आपल्याला खूप काळजी घेतली पाहिजे. जसं स्विचेस, डोर नॉब्स, हे सगळं आपण हाताळताना वी शुड बी व्हेरी केअरफुल की इट शुड बी बेसिकली आपलं काय आहे की अल्कोहोलनी आपण क्लीन करायला पाहिजे वेन मेनी पीपल आर युझिंग. आता तुम्ही जेव्हा म्हणालात की व्हायरस असतो तर आम्हाला अभ्यासामध्ये असं माहिती होतं की व्हायरस हा याला एक होस्ट लागतो, म्हणजे मनुष्य हा त्याचा आता होस्ट झालाय ज्याच्यामध्ये तो वाढतोय. पण हा व्हायरस बाहेर किती काळ जिवंत राहू शकतो, का जिवंत राहतो, म्हणजे काय आहे त्याच्याविषयी? हे ॲक्च्युली एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण व्हायरसला मल्टिप्लाय व्हायला होस्ट लागतो. ओके. तर व्हायरस ॲक्च्युली होस्ट सेलमध्ये मल्टिप्लाय होतो त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी, पण तो वायबल, त्याला आपण सरफेसमध्ये वायबल म्हणतो आणि त्याची वायबिलिटी ॲक्च्युली बघितलं आहे की 7 ते 12 तास वायबल असू शकतो. वायबल असलं सरफेसवर तर दुसरे कोणालाही स्पर्श केला तर धोका असतो. त्याच्यामुळे आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये मी अजून एक गोष्ट सांगणार की ड्राय क्लायमेट इज बेटर दॅन ह्युमिड क्लायमेट इज बेटर दॅन अ ड्राय क्लायमेट. ड्राय क्लायमेटमध्ये काय असतो की व्हायरस स्टेज लॉंगर. आपण म्हणतो इव्हॅपोरेट होतो ड्रॉपलेट, त्याच्यानंतर व्हायरस राहू शकतो का? हो, राहतो. पण जेव्हा ह्युमिडिटी असते तर त्याची ड्रॉपलेट एकदम ते सेटल होतात आणि ह्युमिडिटीनी ते क्लिअर होतात. ओके. म्हणजे आपला उष्णकटिबंध जो देश आहे त्याच्यामध्ये त्यामुळेच पण कदाचित आपल्याला थोडीशी अजून जास्त वेळ मिळालेला आहे किंवा आपल्याकडे ह्या रुग्णसंख्या कदाचित अजून कमी असण्याची शक्यता आहे. खूप छान तुम्ही आता सांगितलं, ह्या विषाणूचा प्रसार कसा होता याविषयी सुद्धा तुम्ही सांगितलं. जेव्हा आपण म्हणतो की कोरोना हा व्हायरस आहे आणि त्याच्यामुळे होणारा आजार म्हणजे कोविड-19, तर ह्या कोविड-19ची मग लक्षणं काय असतात? लक्षणं 2 प्रकारचे असतात. सामान्य लक्षणं म्हणजे काय, खोकला असू शकतो, ब्रीदिंग डिफिकल्टी, ताप, हे सगळ्या लक्षणं असू शकतो. दीज आर माइल्ड सिम्पटम्स. पण जेव्हा आपण म्हणतो सिव्हिअर सिम्पटम काय, न्यूमोनिया पण असू शकतो. तर आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे आणि असं काही लक्षणं असेल तर आपल्याला इमिजिएटली डॉक्टरकडे जाऊन तपासून घेतलं पाहिजे. आणि जर का काही लक्षणं असेल तर तपास पण, टेस्ट पण करून घ्यायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे कुठचंही लक्षण असलं तर तो कोरोनामुळे असू शकतं हे मनात शंका आलीच पाहिजे आणि त्याप्रमाणे डॉक्टरकडे जाऊन तपासणी करणं हे फार गरजेचं आहे. मॅडम, तुम्ही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहात, मायक्रोबायोलॉजिस्ट आहात, त्यामुळे तुम्ही अगदी योग्य आहात माझ्या ह्या पुढच्या प्रश्नासाठी. टेस्ट जी असते ना, तर ती पहिली म्हणजे कोणाची टेस्ट करायची आहे हे काय सांगाल? हे पण फार मला वाटतं महत्त्वाचं आहे ना. हे महत्त्वाचं आहे कारण आत्ता प्रत्येकाला वाटतंय की मला खोकला झाला, मला घसामध्ये दुखतोय, मला ते वेदर चेंजमुळे, ॲलर्जीमुळे पण होऊ शकतं. पण प्रत्येक खोकला काय कोविडमुळेच आहे असं नाही आहे. आणि हे व्हायरसचा ऑफकोर्स नाव मला सांगायचं होतं सार्स कोरोना व्हायरस 2, कारण पहिलं जे सार्स व्हायरस होतं त्याला आपण 1 म्हणून सांगतो. तर हे लागण सगळ्यांना झालेलं आहे असं नाही आहे. त्यामुळे मी म्हणते की डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असलं तरच ते टेस्ट करतात. तर गाईडलाईन्स आहे, आपले नॅशनल गाईडलाईन्स आहे, ICMRच्या वेबसाईटवर गाईडलाईन्स पण आहे की ज्यांना लक्षणं आहे त्यांनीच ते टेस्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतर जे कोविड-19 ला रुग्णाच्या संपर्कात आलेलं आहे त्यांचे जे लक्षणं असतात आणि त्यांनी पण करून घेतलं पाहिजे, म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट आम्ही म्हणतो. आणि सर्व आरोग्य कर्मचारी त्यांनी
ते टेस्टिंग करायला पाहिजे, कारण ते लोक सगळं पेशंट्सना ट्रीट करतात, त्याच्यामध्ये त्यांच्या लागण होऊ शकतं, त्याच्यासाठी त्यांनी करायला पाहिजे. आणि द नेक्स्ट थिंग इज वी कॉल सिव्हिअर एक्यूट रेस्पिरेटरी इलनेस, त्याला सारी म्हणतो. सारी इज अ एक्यूट रेस्पिरेटरी इलनेस विथ न्यूमोनिया. असे केसेसना आम्ही कोविड-19ची टेस्टिंग करतो, त्याच्यामध्ये आपल्याला समजतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हॉटस्पॉट म्हणजे जिथे कुठेही क्लस्टर आपल्याला मिळालेला आहे इन्फेक्शनचा, मग जे पण लोक त्या विसिनिटीमध्ये आहे त्यांचा आम्ही टेस्टिंग करतो. आणि घरातले लोकांना जर का दे हॅव बीन विदिन 3 to 6 feet ऑफ द केस, पॉझिटिव्ह केस, त्यांना आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणतो. तर हाय रिस्क कॉन्टॅक्ट आपण हे करतो, टेस्टिंग करतो. हे आपण बघू सुद्धा शकतोय स्लाइड्समध्ये. तुम्ही हे फार महत्त्वाचा संदेश सांगितलात की टेस्ट कोणाची करायची आहे, तर प्रत्येकाने जाऊन काही टेस्टिंग करण्याची गरज नाही आहे, तर डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन खालीच आपण टेस्टिंग करणार आहोत. कारण नाहीतर जाऊन पुढे त्या लॅबोरेटरीजमध्ये सुद्धा गर्दी होईल आणि त्याच्यामुळे पुढे आपल्याला संसाधनांची पण कमी होऊ शकते. जेव्हा आपण म्हणतो की कोणाची टेस्टिंग करायची आहे, तर ह्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टविषयी मला थोडंसं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. अजून हे टेस्ट जे आहे हे सर्वसाधारण बायोकेमिस्ट्रीच्या इन्व्हेस्टिगेशन सारखं सोपं नसतं. ह्याच्यामध्ये एकतर म्हणजे एक्सपर्टीज लागतो, तर एकदम स्पेशल टेस्ट आहे, त्याला आम्ही PCR टेस्ट म्हणतो, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. जस्ट टू मेक यू अंडरस्टँड, त्याच्यामध्ये काय असतं की 2 or 3 व्हायरस पार्टिकल्स असलं तरी आपण एक ॲम्प्लिफिकेशन प्रोसेसमध्ये घालून त्याला डिटेक्शन लेवलपर्यंत आणतो. तर त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे की कमी संख्यामध्ये जर का व्हायरस असेल तर त्याला ॲम्प्लिफाय करून डिटेक्टेबल लेवल्समध्ये आपण डिटेक्ट करू शकतो. पण त्याच्यासाठी संख्या जेवढी पाहिजे ते ऑलमोस्ट 5th डे ऑफ इन्फेक्शन पर्यंत आपल्याला हे संख्या मिळतो. तर साधारणपणे 5 दिवसाच्या आधी आपण टेस्ट केलं तर टेस्ट निगेटिव्ह असायची शक्यता आहे. पण सिव्हिअर सिम्प्टोमॅटिक केस ज्याला लक्षणं आहे त्याच्यामध्ये संख्या जास्त पण असू शकतो. तर हे काय असं रूल नाही आहे, पण जर का कोणाला म्हणजे माइल्ड सिम्पटम्स असेल तर दे शुड वेट फॉर 5 days. 5 दिवस थांबून 5 दिवस नंतर 5 to 10 days दिस टेस्ट विल बी पॉझिटिव्ह. आणि ह्याला स्पेशलाइज्ड लॅबोरेटरीज लागतो आणि स्किल्ड पर्सनेल लागतो, म्हणजे ट्रेन्ड एक्सपर्टीज अँड पर्सनेल आर रिक्वायर्ड, म्हणजे माणसांना त्याची ट्रेनिंग लागते. आणि महत्त्वाचं आम्ही का सांगतो की प्रत्येकाने ती टेस्ट नाही करून घेतलं पाहिजे, कारण आपल्याकडे रिएजंट्स पण एकदम आपल्याला ज्युडिशियसली वापरायला पाहिजे. असं नाही की आपण सगळ्यांमध्ये आपण वापरलं तर मेन ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी आपल्याकडे राहणार नाही. त्याच्यासाठी हे जी टेस्ट आहे स्पेशलाइज्ड लॅब्समध्ये करतात, स्किल्ड पर्सनेल लागतो आणि जरा महाग पण असतो. गव्हर्नमेंटनी हे आमचे लॅबचे पिक्चर्स आहेत, आमचे नेगेटिव्ह प्रेशर रूम्स आहे अँड स्पेशलाइज्ड इक्विपमेंट्स आहे त्याच्यासाठी. आणि मुंबईमध्ये 7 आठवडा आमच्याच लॅब होता विच वॉज प्रिपेअर्ड टू डू द कोरोना व्हायरस टेस्टिंग. तर विशेष स्टाफ लागतो, विषाणूच्या जनुकाचा RNA चा शोध करतो आम्ही, तर व्हायरसचा RNA आम्ही डिटेक्ट करतो. ओके. आणि अतिशय आनंद होतोय की सांगायला की कस्तुरबा रुग्णालयामध्ये सतत ह्याची टेस्टिंग सुरू आहे आणि अगदी अद्ययावत म्हणजे जागतिक प्रतीचं आपल्याकडे लॅबोरेटरी टेस्टिंग आहे. मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा आहे. अजून लॅबोरेटरी टेस्टिंग विषयी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल मॅडम. पहिलं कसं NIV पुणे एकच लॅब होतं, जेव्हा एंड ऑफ जानेवारी त्या लोकांनी मग इंडियामध्ये कुठे कुठे लॅब्स आहे ज्याच्यामध्ये हे सगळं इक्विपमेंट्स आहे, ट्रेन्ड पर्सनेल आहे, तेव्हा 1 of the 13 लॅब्स इन द कंट्री आम्हाला आयडेंटिफाय केलेला. आणि मग आमच्या साठी क्वालिटी ऑफ टेस्टिंगची पण आम्हाला एक क्वालिटी चेक केलेला. तर त्यांनी आम्हाला सॅम्पल्स पाठवले आणि आम्ही रिझल्ट्स पाठवलं, त्याला क्वालिटी अश्युरन्स म्हणतो. तर आमची क्वालिटी बघून त्यांनी आम्हाला 3rd फेब्रुवारी पासून परवानगी दिली टेस्टिंगसाठी. आणि आम्ही 3rd फेब्रुवारी पासून
आम्ही टेस्टिंग चालू केलेला आहे. पण आपला फर्स्ट पॉझिटिव्ह केस 11 मार्चला आपल्याला मिळाला, ऑलमोस्ट कोइन्साइडिंग विथ द डे WHO डिक्लेअर्ड इट ॲज अ पॅन्डेमिक. म्हणजे 11 मार्च पासून आपल्याकडे ही सुसज्जता त्याच्या आधीपासून बरेच दिवस होती. मॅडम, तुम्ही खूपच दिलासाजनक अशी गोष्ट सांगितली की आपल्या मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयामध्ये अगदी 8 फेब्रुवारीपासून ह्याची चाचणी सुरू होते आणि अगदी अद्ययावत अशी ही टेक्नॉलॉजी आहे. जेव्हा तुम्ही म्हणालात की ही PCR टेक्नॉलॉजी वापरतात, नेमकं हे तुम्ही टेस्टिंग कसं करता याविषयी थोडं सांगाल का? हो, ॲक्च्युली हे टेस्टिंग हे उद्घाटन झालं होतं आमचा लॅबचा 2007 जेव्हा मॉन्सून डेल्यूज झालेला आणि तेव्हा माननीय आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनीच त्याचं उद्घाटन केलं होतं. आणि ॲक्च्युली हे त्यांचाच विजन होता की मुंबईचे सॅम्पल्स लेप्टोस्पायरोसिसचे इथेच आपण करायला पाहिजे आणि ते बाहेर कुठेही आपण पाठवायला नाही पाहिजे. तर म्हणूनच आम्ही हे लॅब निर्माण केली आणि त्याच्यामध्ये तेव्हापासून आम्ही लेप्टोस्पायरा, डेंगी, चिकनगुनिया, H1N1 हे सगळं इन्व्हेस्टिगेशन्स अर्ली डायग्नोसिससाठी आमच्याकडे मुंबई महानगरपालिकाचे 4 टर्शरी केअर आणि 16 सेकंडरी केअर हॉस्पिटल्समधनं सॅम्पल्स येतात. आणि आम्ही टेस्टिंग तर करतोच आणि पावसामध्ये ते टेस्टिंग जरा जास्त होतो. सो वी वर ऑलरेडी प्रिपेअर्ड. पण जेव्हा H1N1 आला आपण वी ॲडेड टू द लिस्ट. बट जेव्हा 2007 मध्ये निर्माण झालेला तेव्हाच आपण प्रिपेअर्डनेस होती फॉर एमर्जिंग इन्फेक्शियस डिझिजेस. तर इट वॉज व्हेरी इझी फॉर अस. आवर पीपल वर व्हेरी ट्रेन्ड. ऑल वी रिक्वायर्ड वॉज द किट्स विच आर रिक्वायर्ड फॉर टेस्टिंग. ते आम्हाला NIV कडनं अजूनही मिळतंय. ICMR कडनं आम्हाला ॲम्प्लिफिकेशनचे किट्स मिळतंय. आणि ह्याचे 2 स्टेप्स आहे. तर आता आपल्याला स्टेप्स जर का सांगायचं असेल तर पहिला स्टेप आहे की सॅम्पल कलेक्शन. प्रत्येकाला वाटतंय की ह्याच्यामध्ये काय मोठं आहे, कशाला आपण म्हणतो की हे टेस्ट आपण ज्युडिशियसली यूज करायला पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे हे सॅम्पल व्यवस्थित कलेक्ट करायला पाहिजे. त्याच्यासाठी एक व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम असतो आणि स्वॉब असतो. मेनली आपल्याला ओरोफेरेंजियल स्वॉब आम्ही कलेक्ट करतो आणि नेझोफॅरिंग्स मधनं पण स्वॉब कलेक्ट करतो. मी सांगितलं होतं तुम्हाला की ACE2 एन्झाईम्स रिसेप्टर जिथे जास्त आहे ते नेझल एपिथेलियम मध्ये जास्त आहे. तर हे जे स्वॉब आपण कलेक्ट करतो हे व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम मध्ये आम्हाला तो स्वॉब कलेक्ट केल्यानंतर वी हॅव टू पुट इट इन व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम. कलेक्शनच्या नंतर लॅबपर्यंत पोचवायला ते कोल्ड चेन मेंटेन करायला लागतो. त्याच्यासाठी आपल्याला जेल पॅक्स लागतो, वॅक्सिन कॅरियर्स लागतो. हे सगळं कारण हे RNA व्हायरस आहे. RNA व्हायरस एकदम फ्रेजाईल असतात आणि त्यांना कोल्ड चेनमध्येच वी हॅव टू रिसीव्ह इट इन द लॅब. आणि लॅबमध्ये सॅम्पल आल्यानंतर आम्ही इनॅक्टिवेट करतो एक लायसिस बफरमध्ये टाकून. एक ट्रान्झिट लॅब असतो ज्याच्यामध्ये आम्ही लायसिस बफरमध्ये घालून इनॅक्टिवेट करून त्याला व्हायरल RNA एक्स्ट्रॅक्शन मेथड त्याच्यामध्ये वी हॅव टू प्रोसेस इट. आणि आमच्याकडे सध्या 6 लॅब टेक्निशियन्स आहे. लॅब इज फंक्शनल 24/7. So this was in fact very useful कारण प्रायव्हेट हॉस्पिटल्स अँड पब्लिक हॉस्पिटल्स सगळ्यांकडनं आम्हाला 7 weeks सॅम्पल्स येत होते. तेव्हा आम्ही 3 शिफ्ट्समध्ये जेव्हा आम्ही चालू केलं तर त्याचा म्हणजे मुंबईला तरी त्याचा खूप उपयोग झाला. खरंच. आणि तुमच्यासारख्या व्यक्ती सतत ह्याच्यामध्ये कार्यरत आहेत, कार्यमग्न आहे. आणि दर्शको सांगायला अतिशय छान आहे की किती उत्साह आहे बघा. एवढे दिवस सतत 7 आठवडे काम करतात तरीही आपल्याला सर्वांना सांगण्याचा त्यांचा उत्साह सुद्धा कमी झालेला नाही. किती डेडिकेशन आहे कामाविषयी. आणि दुसरं तुम्ही फार चांगली गोष्ट सांगितली की जेव्हा 2007 मध्ये विजनने लॅबोरेटरीचं उद्घाटन केलं की पुढे जाऊन म्हणजे आपण म्हणतो की तहान लागल्यावर विहीर खणणं हे न करता आधीच त्याची प्रयोजन केल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये तरी ह्याची निदान आहे किंवा त्याच्यासाठी जे पुढचे स्टेप्स घ्यायच्या त्याच्यासाठी आपली तयारी आधीपासून होती. हे खूप छान तुम्ही आता माहिती दिली. जेव्हा तुम्ही म्हणालात की हा RNA व्हायरस आहे, तुम्ही काहीतरी PCR हा शब्द वापरला, RT-PCR असा सुद्धा शब्द वापरला. हे नेमकं काय आहे? आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज PCR कशासाठी म्हणतो कारण हे RNA व्हायरस आहे.
त्याला आपल्याला एक स्टेप असतो रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन, त्याच्यानंतर ते cDNA आपण बनवतो फॉर डिटेक्शन. तर मी तुम्हाला सांगितलं की तो सॅम्पल आमच्या लॅबमध्ये आल्यानंतर आम्ही एक्स्ट्रॅक्शन करतो RNAचा. त्याच्यानंतर ते ॲम्प्लिफिकेशन डिटेक्शनसाठी आपण स्पेशल मशीन्स असतात, त्याला RT-PCR मशीन्स म्हणतो. तर आम्ही आमच्या लॅबमध्ये असे 5 मशीन आहे RT-PCRचे. ऑटोमेटेड एक्स्ट्रॅक्शन सिस्टम आहे आणि आम्ही मॅक्सिमम 24 तासामध्ये 390 सॅम्पल्स प्रोसेस केलेले आहे. ते आमचे म्युन्सिपल कमिशनरनी ट्विट पण केलं होतं त्यांच्या ट्विटर अकाउंटमध्ये की आम्ही एवढे सॅम्पल्स केलेले. आणि आत्ता आम्हाला ICMR विच इज द हेडक्वार्टर्स, त्यांनी पण आम्हाला किट्स वगैरे दिलेली आहे फॉर व्हॅलिडेशन. आणि जर का इफ दिस इज द राईट टाइम टू टॉक अबाउट प्रायव्हेट लॅब्स, येस येस मॅम. आम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशननी व्हेरी अर्ली त्यांनी असं सेंटरला लिहिलं होतं की गव्हर्नमेंट लॅब्स जे आहे ते पुरणार नाही आणि आपण म्हणतो की वी हॅव टू टेस्ट मोर नंबर ऑफ पीपल, बिकॉज WHO पण म्हणणं होतं टेस्ट टेस्ट टेस्ट. तर एवढे टेस्ट करायला आपल्याला प्रायव्हेट लॅब्सची डेफिनेटली गरज लागणार. तर प्रायव्हेट लॅब्स ICMR बरोबर रजिस्टर केल्यानंतर आमचे म्युन्सिपल कमिशनरनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक लॅबची क्वालिटी चेक करा. क्वालिटी चेक म्हणजे जेवढे 8-9 लॅब्स आत्ता मुंबईमध्ये फंक्शनल आहे त्यांचेकडे रिपोर्ट केलेले निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे सगळं सॅम्पल्स आमच्या लॅबमध्ये आम्ही क्रॉस चेक करून त्यांना आम्ही कॉन्कॉर्डन्स रिपोर्ट दिलेला. त्याच्यानंतरच ते दे कुड स्टार्ट फंक्शनिंग इन मुंबई. महत्त्वाचं असं सांगायचं आहे की प्रत्येक लॅबचा एक पॉझिटिव्ह रिपोर्ट मुंबईसाठी महत्त्वाचा आहे, कारण त्याच्या बेसिसवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होते, त्याच्या बेसिसवर सगळं कॉन्टॅक्ट्सची टेस्टिंग होते. तर एव्हरी पॉझिटिव्ह रिपोर्ट हॅज टू बी रिपोर्टेड विथ कॉशन. ते एन्श्योर करण्यासाठी आम्ही हे केलं, हे इम्पॉर्टंट क्वालिटी अश्युरन्स. बरोबर, म्हणजे कंट्रोल टेस्टिंग तुम्ही केलं. जनरली म्हणजे किती प्रवाह बदललेला आहे मॅडम, की आपण जनरली म्हणतो की प्रायव्हेट लॅबोरेटरी जास्त आपल्याला भरोशाची वाटते, पण इथे तसं नाही. आपल्या गव्हर्नमेंट लॅबोरेटरीमध्ये इतके सक्षम आहे की त्यांना आज आपली मदत घ्यावी लागते. हे खरंच कुठेतरी कॉलर टाईट असल्यासारखं पण सुद्धा वाटतं. आणि खरोखरच हा प्रवाह पण अतिशय सुंदर आहे, कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी कंट्रोल टेस्टिंग, क्वालिटी टेस्टिंग ॲश्युअर केलंय की त्यांच्याकडे पण जे आपण रिपोर्ट्स देणार आहोत ते बरोबर असेल. पण तरीही अनेक वेळेला प्रश्न येतो की लॅब टू लॅबमध्ये पण कधी कधी फरक जाणवतो. हे नेमकं का होतं मग? मी सांगेन असं की लॅबच्या लॅबमध्ये फरक व्हायरसचा गुणामध्ये काय आहे त्याच्यामुळे होतो. बिकॉज जसं मी सांगितलं 5 दिवसाच्या आधी जर का आपण टेस्टिंग केलं तर त्याला फॉल्स नेगेटिव्ह येऊ शकतो. तर 5 दिवसाच्या आधी आपण शक्यतो नाही करायला पाहिजे, कारण एक फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी येते की 5 दिवसाच्या आधी माझा टेस्ट निगेटिव्ह आला म्हणजे मला लागण झालेली नाहीये. पण ऍक्च्युली त्याची संख्याच तेवढी नाहीये की ती इक्विपमेंट त्याला डिटेक्ट करू शकते. म्हणून आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की लवकरात लवकर आपण टेस्ट केलं तर ते योग्य आहे असं नाही. तर हे महत्वाचं आहे, ते फॉल्स निगेटिव्ह. बिकॉज जर का डे 2 डे 3 मध्ये एक लॅबमध्ये केलं, त्याच्यानंतर डे 5च्या नंतर दुसऱ्या लॅबमध्ये केलं तर डिफरन्स येणारच. आणि दुसरं म्हणजे आम्ही काय बघितलंय की पॉझिटिव्ह पेशंट्सच्या आम्ही टेस्टिंग करतो. आमच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये जेवढे पॉझिटिव्ह पेशंट्स आहे त्यांच्या दर 24 आवर्स मध्ये आम्ही टेस्टिंग करतो. तर एव्हरी ऑल्टरनेट डे जेव्हा आम्ही टेस्टिंग करतो आम्ही असं बघतो की व्हायरसची संख्या कमी जास्त होते. जेव्हा व्हायरसची संख्या कमी जास्त होते तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यायची शक्यता असते. तर ते टेक्नॉलॉजीची जी टेक्निक PCR आहे, इक्विपमेंटची लिमिट ऑफ डिटेक्शन असते. तर तो व्हायरसची संख्या कमी आहे त्याच्यामुळे असं होत असेल. आणि त्याला पण एक सोल्युशन आहे, त्याला एक नेक्स्ट स्टेप सिक्वेन्सिंग असतो. ते पण आम्ही आता करणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बरोबर एक आम्ही प्रोजेक्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये जेवढे निगेटिव्ह सॅम्पल्स आहे ते पण टेस्ट करून बघणार की त्याची संख्या किती आहे, की ही इक्विपमेंट
डिटेक्ट करू शकत नाही. तर फॉल्स निगेटिव्ह त्याच्यामुळे होऊ शकतं. आणि आता तुम्ही जसं सांगितलं की 24 तास आज कस्तुरबा रुग्णालयामध्ये ही लॅबोरेटरी चालू आहे. त्याचं डिटेक्शन आपल्या पूर्ण महाराष्ट्राला, मुंबईच्या जनतेला ह्याचा फायदा होतोच आहे. तुमच्या टेक्निशियन्सकडनं किंवा तुमच्या इतर स्टाफकडनं तुम्हाला किती सपोर्ट आहे ह्याचा? खरं म्हटलं तर माझ्या स्टाफशिवाय हे मला शक्यच झालं नसतं. ॲक्च्युली माझा स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे. फक्त घरामध्ये घरचे लोकांना जरा भीती वाटायची की आमचे मुलं इथे काम करतात, त्यांना काय त्याच्यामुळे काय लागण होणार नाही. बट कॉन्स्टंट रिअश्युरन्स आणि आय वुड रिअली आय एम गोइंग टू एंड माय प्रेझेंटेशन बाय थँकिंग ऑल माय स्टाफ मेंबर्स, बिकॉज त्यांच्याशिवाय ते काही शक्यच झालं नसतं. आणि आजपर्यंत आम्ही 5400 टेस्ट्स केलेले आहे फ्रॉम 3rd February 2020. So I would say that the support of my staff was complete. खूपच छान. आणि मॅडम मगाशी आपल्या चर्चेमध्ये तुम्ही एक स्ट्रेन विषयी बोललात, कोरोना व्हायरसचा जो स्ट्रेन आहे, तर थोडंसं अधिक आम्हाला ह्याविषयी सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. काय असतं हे नेमकं? 2 प्रकारचे स्ट्रेन्स आता मेडिकल लिटरेचरमध्ये आहे, एल आणि एस. तर असं म्हणतात की एल स्ट्रेन जे आहे ते सिव्हिअर आहे आणि ते वुहान आणि इटली आणि अदर कंट्रीजमध्ये मिळालेली आहे. पण आपल्याकडे जी स्ट्रेन आहे ते एस स्ट्रेन आहे. ते जरा माइल्डर स्ट्रेन आहे. त्याच्यामुळे मग त्याची लागण आणि त्याचे सिम्पटम्स मे बी माइल्डर. आता हे सगळं मे बी आहे. एखाद स्ट्रेन हे केलेलं आहे NIV पुणेनी. तर आता आपल्याला आम्ही पण हे जिनोमिक अनालिसिस करणार आहे ह्याच प्रोजेक्टमध्ये आणि आपल्याला मग समजेल की आपला कुठचा स्ट्रेन होता. बट व्हॉट वी आर सीइंग इज दॅट काय काय यंग पेशंट्सना पण असं कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि आजच आमच्याकडे एक पेशंट जे रिकवर होऊन गेलेला, तो 2दा व्हेंटिलेटरवर गेलेला, त्याच्यानंतर डिस्चार्ज होऊन तो आजच फॉलोअप साठी आलेला. आणि शेवटी तुमचे प्रश्न सगळं झाल्यानंतर मी त्या केसबद्दल पण निश्चितच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोरोना निदान आणि उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर जयंती शास्त्री. मॅडम, RT-PCR विषयी तुम्ही सांगितलं, तसंच अजून एक आम्हाला वाचनात येतं ते म्हणजे रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग. हे नेमकं काय आहे? मग मी जेव्हा कोरोनाची लागण होते तर एक 7 ते 10 दिवसांनी नॉर्मली अँटीबॉडीज डेव्हलप होतात. ते कुठच्याही इन्फेक्शनला इट इज लाईक अ डिफेन्स. अँटीबॉडीज आर युअर बॉडीज डिफेन्स. तर आपण असं पण बघतो की ह्याच्यामध्ये पण 7 ते 10 दिवसानंतर अँटीबॉडीज डेव्हलप करतात, पेशंट डेव्हलप करतात. तर हे एक्सपोज्ड असू शकतात और दे कुड हॅव सफर्ड फ्रॉम द डिझीज. सो व्हॉट वी हॅव टू डू इज दॅट आता हे अँटीबॉडी टेस्ट अवेलेबल होणार मुंबई महानगरपालिकामध्ये. आणि आम्ही सगळं म्हणजे बेसिकली एक स्ट्रॅटेजी ठेवून फर्स्ट अँड फॉरमोस्ट सगळं हेल्थकेअर प्रोव्हायडर्सना टेस्टिंग करणार की त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज डेव्हलप झालेला आहे का. हे महत्त्वाचं काय आहे, कारण की आत्तापर्यंत हे व्हायरस रिइन्फेक्ट करू शकतं असं काय मेडिकल लिटरेचरमध्ये आलेलं नाही आहे. त्यामुळे आता असं वाटतंय की अँटीबॉडीज असलं तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती आहे आणि त्यांना पण इन्फेक्शन झालेलं आहे आणि पुन्हा व्हायची शक्यता नाही आहे. त्याच्यामुळे वी कॅन से दॅट दे आर इम्युन टू कोरोना इन्फेक्शन. तर हे एक मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिका हे प्रोजेक्ट घेणार आहे. आणि आता मेनली काय आहे, ICMRनी NIV पुणेनी सगळं किट्स व्हॅलिडेट केलेली आहे. पण दे विल बी अवेलेबल टू अस ओनली फ्रॉम ऑलमोस्ट फ्रॉम 18th to 20th of April. तर लार्ज क्वांटिटीजमध्ये आपल्याला मिळालं तर हे अँटीबॉडी टेस्टमुळे काय होणार आहे की वर्कफोर्स कॅन गो बॅक टू वर्क. की आपलं एक्सपोजर झाला, अँटीबॉडीज आहे, तर आपण ॲटलिस्ट रिइन्फेक्शन पासून सेफ आहोत. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा आपल्याला ते आजार पुन्हा होईल याची शक्यता फारच कमी आहे. फारच कमी आहे. सगळ्यांमध्ये एक भीती आहे आता की मला झालेलं आहे की नाही, कारण आपल्याकडे सिम्प्टोमॅटिक आणि एसिम्प्टोमॅटिक त्याच्यामध्ये एक वाईड व्हेरिएशन आहे. आणि हे पण आपण बघितलंय की कोमॉर्बिडिटी असेल तर सिव्हिअर इन्फेक्शन होतात. तर डायबिटीज, हायपरटेन्शन, किमोथेरपीवर जे असतात
आणि मला अजून एक सांगायचं आहे की टेस्टिंगमध्ये एक राहिला आपला की स्पेशल केसमध्ये जे पेशंट्सना डायलिसिस करायची आहे त्यांना ॲज अ स्पेशल केस टेस्टिंग इज अलाउड. प्रेग्नेंट विमेन ऑलमोस्ट 36 वीक्सच्या नंतर जे डिलिव्हरीला जाणार म्हणजे जे डिलिव्हर होणार त्यांना पण ती टेस्टिंग ॲक्च्युली आवश्यक पण आहे आणि इट इज अलाउड. आणि तसंही म्हणजे कोमॉर्बिड कंडिशन्स वगैरे असेल तर इफ इंडिव्हिज्युअल्स हॅव व्हेरी माइल्ड सिम्पटम्स ऑल्सो त्यांना पण परवानगी मिळालेली आहे. अदरवाईज वी हॅव बीन व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट हू शुड बी टेस्टेड. आणि प्रायव्हेट लॅब्सना पण म्युन्सिपल कमिशनरनी डायरेक्टिव्ह दिली आहे की कोणाला टेस्ट करायचं आणि मेडिकल प्रॅक्टिशनरच्या शिफारशीशिवाय ते करू शकत नाही. एक तुम्ही फार महत्वाचा इथे शब्द सांगितला तो म्हणजे इम्युनिटी. आज प्रत्येकाच्या तोंडात हा शब्द बसलेला आहे. रोगप्रतिकार शक्ती जर माझी चांगली असेल तर मी ह्या आजाराचा नक्कीच सामना करू शकतो. तसंच मध्ये आता वाचनात आलं की युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये असा प्रयोग चाललेला की हर्ड इम्युनिटी वाढवणं. नेमकं हे काय आहे मग? हर्ड इम्युनिटी असंच आपण म्हणतो ना मलेरिया कंट्रोल झाला. मलेरिया कंट्रोल नाही तेवढेच मच्छर आहे तेवढंच पॅरासाइट आहे पण माणसांमध्ये एक हर्ड इम्युनिटी येते वेन यू आर एक्सपोज टू अ सर्टन इन्फेक्शन. मग आपल्याला रोग प्रतिकारशक्तीसाठी अँटीबॉडीज डेव्हलप होतात आणि कम्युनिटीमध्ये जेव्हा ते अँटीबॉडीज नवीन काही असेल पॅथोजन आम्ही पॅथोजन म्हणतो सर नवीन पॅथोजन असेल तर बॉडी विल डेफिनेटली प्रोड्यूस अँटीबॉडीज. तर कम्युनिटीमध्ये जेव्हा अँटीबॉडीज डेव्हलप होतं तेव्हा दे कॅन फाईट दॅट इन्फेक्शन. वेन दे कॅन फाईट दॅट इन्फेक्शन तर हर्ड इम्युनिटी डेव्हलप होते बाय कॉन्स्टंट प्रेझन्स ऑफ दॅट पॅथोजन. अच्छा. तर ऑफकोर्स दॅट इज द बेस्ट मेथड ऑफ डेव्हलपिंग इम्युनिटी पण त्याला व्हायला वेळ लागतो. निश्चितच. आणि जेव्हा आपण म्हणतोय की थोडं आपण रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग सांगितलं तुम्ही हर्ड इम्युनिटी सांगितलं तसंच अजून एक कानावर शब्द पडतोय म्हणजे प्लाझ्मा डोनेशन. आज फेसबुकच्या द्वारे अनेक आवाहनं केली जात आहेत अमेरिकेमध्ये की प्लाझ्मा डोनर पाहिजे कोविड-19 असलेला प्लाझ्मा डोनर हवाय. हे नेमकं काय प्रकरण आहे? हे जे कोविड-19 मधनं झालेले जे रिकवर होतात. अच्छा. रिकव्हरी नंतर असं जाणवलंय बाकीचे कंट्रीजमध्ये चालू पण आहे ते अमेरिकामध्ये पण हे प्लाझ्मा देतात सिव्हिअर पेशंट्सना आणि त्याच्यामध्ये त्यांची सिव्हिअरिटी कमी होते आणि दे रिकवर फास्टर. तर आम्ही पण मुंबई महानगरपालिकामध्ये आमचे एथिक्स कमिटीनी परवानगी दिलेली आहे टू कलेक्ट. तर आम्ही आजच पहिलं डोनेशन मी तुम्हाला सांगितलं होतं की एक पेशंट तो ॲक्च्युली व्हेंटिलेटरवर होता अँड त्याला 16 डेज झालेले आफ्टर द सेकंड स्वॉब वॉज नेगेटिव्ह. तर आम्ही कधी डिस्चार्ज करतो जेव्हा फॉलोअपमध्ये 2 स्वॉब्स 24 आवर्स अपार्ट अंतरामध्ये नेगेटिव्ह असतात त्याच्यानंतर आम्ही पेशंटला डिस्चार्ज करतो. तर 14 दिवसानंतर पेशंटला आधीच आम्ही कन्सेंट घेतो की असं आम्ही तुमचा रक्त घेणार म्हणजे कन्सेंट द्यायला लागतो. तर वी आर इंटरेस्टेड इन टेकिंग युअर ब्लड इफ यू कन्सेंट. असं एक आमच्याकडे आज कल्याण मधनं आलेला आणि आमचे कमिशनरनी व्हेकल पण प्रोव्हाइड केली आहे असे पेशंट्सना जे त्यांना पेशंट डोनर म्हणतो. आणि आजच आम्ही पहिला कलेक्शन केलेला आहे पण प्लाझ्मा डोनेशनसाठी ICMR आणि DCGIची अप्रुव्हल लागते. ते अप्रुव्हलसाठी आम्ही अप्लाय केला आहे आणि ती परवानगी मिळाली तर आम्ही हे प्लाझ्मा वापरू शकतो. असंच आम्ही डोनर लिस्ट बनवतो आणि आमचे काउन्सिलर्स त्यांना कॉन्टॅक्ट करतात आणि मग जे विलिंग असतात त्यांना डोनर स्क्रीनिंग करतो. तर बेसिकली हिमोग्लोबिन क्रॉस मॅचिंग आणि वेट आणि ब्लड प्रेशर नो अदर मेडिकल कंप्लेंट्स असं असेल तर अँड इफ दे कन्सेंट फॉर इट आम्ही प्लाझ्मा त्यांचं ब्लड घेतो आणि त्याच्यामधनं प्लाझ्मा घेणार
आणि आता आम्ही प्लाझ्मा फेरेसिस पण करणार. बरं. एक नवीन मशीन येणार आम्हाला डेडिकेटेड फॉर कोविड पेशंट. अरे वा, म्हणजे वाईटातून सुद्धा कुठेतरी चांगलं होतंय आणि रक्तदानासारखं अतिशय चांगलं कार्य सुद्धा आपल्याकडनं होतंय. जेव्हा आपण म्हणतोय की कोविड-19 हा आजार आहे आणि सर्वात जास्त भर आता प्रतिबंधासाठी आहे, हे प्रिव्हेन्शनसाठी आहे, हा नेमका कोविड-19 टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मॅडम? टाळण्यासाठी ऑफकोर्स मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले कफ एटिकेट्स, एक लाईफमध्ये एक डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन म्हणजे आपण शिंकताना खोकताना आपले एक एटिकेट पाहिजे. कसं आपण बघतो की असं स्लीव घेऊन आता असं असं कोणाच्या तोंडावर आपण शिंकलं नाही पाहिजे. आणि कफ करताना आपण रुमाल ठेवला पाहिजे, टिश्यू ठेवला पाहिजे. आणि टिश्यू ठेवलं तर ते व्यवस्थित आपण कचरा पेटीमध्ये टाकलं पाहिजे. आणि मेन म्हणजे हात धुणं. हे हात धुणं इतकं महत्वाचं आहे. आपण लहानपणापासून शिकतोय हात धुणं. बाहेरनं कुठनं आलो की आपण पहिला हात धुतो. तर आता 30 सेकंड्स आपल्याला हाताची स्वच्छता सर्वात महत्वाची आहे. आणि सोप अँड वॉटर इज युअर बेस्ट फ्रेंड. आणि इन दॅट ऑल्सो आय विल ॲड लिक्विड सोप इज मच बेटर दॅन अ बार सोप, बिकॉज क्रॉस कंटॅमिनेशन होऊ शकतो बार सोपमध्ये. लिक्विड सोपनी 30 सेकंड्स इन द वे दॅट हँड हॅज टू बी वॉश्ड ते आपण विचार करून वॉश करायला पाहिजे. आता वेगवेगळ्या प्रकारचे सॅनिटायझर्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये, पण महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये 60% अल्कोहोल आहे का, बिकॉज अल्कोहोल महत्त्वाचं आहे हँड सॅनिटायझेशनसाठी. तर ते एक आपल्याला बघून घेतलं पाहिजे. लोक म्हणतात सॅनिटायझर मिळत नाही. का मिळत नाही? कारण आपण त्याचा दुरुपयोग करतो, घेऊन ठेवतो अँड स्टॉक करून ठेवतो. ॲक्च्युअली स्पीकिंग दॅट इज नॉट राईट. And if it is appropriate, I would also say about the mask. तुम्ही फार एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला मॅडम की उगाचच कुठच्याही गोष्टीचा स्टॉक करायचा नाहीये. सॅनिटायझरचा सुद्धा खूप स्टॉक करून दुसऱ्यांना जर उपलब्ध झालं नाही तर दुसऱ्यांना जर आपण जास्तीत जास्त काळजी देऊ शकलो नाही तर आपण स्वतःला सुद्धा वाचवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हेच करायचंय. उगाचच आपल्याकडे आहे म्हणून आपण दुसऱ्यांना न देणं किंवा दुसऱ्यांना उपलब्ध न होईल असं वागणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे. मास्क विषयी सुद्धा असंच काहीसं आहे मॅडम, तुम्ही काय म्हणाल याविषयी? आता सर्वांना वाटतंय की हे 3 प्लाय मास्कच राईट मास्क आहे. आपण मास्क कशासाठी वापरतो ते महत्वाचं आहे. आता मुंबई महानगरपालिकामध्ये एक आता डायरेक्टिव्हच आहे. एपिडेमिक ॲक्टच्या अंडर म्युन्सिपल कमिशनरनी सांगितलंय की प्रत्येकाने बाहेर जाताना मास्क घातला पाहिजे. ते का म्हणजे काय की शिंकताना खोकताना श्वासोश्वास घेताना काही ड्रॉपलेट्स वगैरे निर्माण होतात. ते तुमच्यापासून दुसरे कोणाला पसरू नये. कोण सिम्प्टोमॅटिक कोण एसिम्प्टोमॅटिक पण त्यांचे ड्रॉपलेट्समुळे दुसऱ्यांना पसरू शकतात. म्हणून आपण मास्क घालतो. पण हे क्लॉथ मास्क घातलं तरी हे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मीट करू शकतो आपण. असं नाही की आपण 3 प्लाय मास्कच घातला पाहिजे. कोणी 3 प्लाय मास्क घातला पाहिजे जे हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये पेशंटशी येत नाही. तर 3 प्लाय मास्क रिझर्व करायला पाहिजे हेल्थ केअर प्रोव्हायडरसाठी. आणि N95 मास्क अगदी जे इंटरव्हेन्शन करतात पेशंट बरोबर, इंट्युबेशन करतात, ते व्हेंटिलेटर्सवर असतात, क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यांनीच N95 मास्क यूज करायला पाहिजे. अमेरिकासारख्या देशामध्ये पण N95चा उपयोग जे आहे ते लिमिटेड सर्कमस्टॅन्सेसमध्येच देतात. तसं आपण मिसयूज केलं तर आपले हेल्थ केअर प्रोव्हायडर्सना ते मास्क मिळणार नाही. आणि तसंच तुम्हाला साबण आणि पाणी मिळालं तर तुम्ही साबणाने हात धुवा. सॅनिटायझर साबणपेक्षा जास्त चांगला आहे असं नाही आहे. सॅनिटायझर कोणी वापरायचं? ज्यांना साबण आणि पाणी मिळत नाही, ट्रॅव्हलमध्ये असतात, त्यांनी ते वापरायचं. पेशंट टू पेशंटच्या मध्ये तुम्ही वापरू शकतात. बट इफ यू हॅव सोप अँड वॉटर दॅट इज द बेस्ट वे ऑफ क्लिनिंग युअर हँड्स. तर आपल्याला एक ज्युडिशियस यूज महत्वाचा आहे. आणि मास्क N95 तुम्ही प्लीज डॉक्टर्ससाठी रिझर्व ठेवा.
ते तुम्ही घालून रस्त्यावर जायची गरज नाही. मास्क डिस्कार्ड करताना केअरफुली त्याला डिस्कार्ड करायला पाहिजे, कारण जे पण त्याला वापरणार ते तुमच्या ड्रॉपलेट्सचे कॉन्टॅक्टमध्ये येणार. तर ते समजून आपण एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ते टाकलं पाहिजे. क्लॉथ मास्क का बेटर आहे, कारण ते वॉश करून तुम्ही अगेन यू कॅन पुन्हा वापरू शकतात. त्याच्यामुळे क्लॉथ मास्क हॅज बीन फाउंड टू बी व्हेरी युजफुल अँड वॉश करून ते आपण पुन्हा वापरू शकतो. बघा दर्शक हो, म्हणजे किती योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळते की उगाच N95 मास्क आपण वापरून त्याचा गैरवापरच करतोय आपण. आपल्याकडे जे साधे कापडी मास्क आहे, अगदी घरगुती पण आपण बनवू शकतो, 3 घड्या असलेले मास्क, ते जरी आपण वापरले आणि योग्य स्वच्छता ठेवली तरी आपण आपल्यापासून दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये आणि दुसऱ्यांकडून आपल्याला संसर्ग होऊ नये हा जो उद्दिष्ट आहे हे नक्कीच साध्य करू शकतो. जेव्हा आपण म्हणतो मॅडम की टेस्टिंग आहेत किंवा हॉस्पिटल ॲडमिशन्स आहेत, तसा अजून एक नवीन शब्द आम्हाला कळलेला आहे, तो म्हणजे क्वारंटाईन. आणि नेमका क्वारंटाईन ह्याचा अर्थ काय आणि दुसरा त्याच्याबरोबरीने एक शब्द वापरला जातोय तो म्हणजे आयसोलेशन. हे दोघांमधला भेद काय आहे? क्वारंटाईन जे असतं ना, जे एक्सपोज्ड पर्सन असतो त्याला क्वारंटाईनची गरज असते, कारण एक्सपोज्ड असतो आणि त्याच्यामध्ये काही सिम्पटम्स नाही आहे. तर क्वारंटाईन जास्त करून ट्रॅव्हलर्समध्ये होतं, बिकॉज ते बाहेर देशातून ते येत होते आणि जेव्हा आपल्या 17 कंट्रीज ची हे होती रूल होतं की त्यांनी क्वारंटाईनमध्ये राहायला पाहिजे, तेव्हा आम्ही त्यांना ठेवत होतो. आणि घरी पण आणि हेल्थ केअरमध्ये पण जे एक्सपोज्ड असतात त्यांना आम्ही क्वारंटाईनची गरज आहे असं म्हणतो. आणि क्वारंटाईन म्हणजे दे हॅव टू सेक्लूड देमसेल्व्स, त्यांनी सेपरेट राहायला पाहिजे बाकीचे फॅमिली मेंबर्स पासून. पण हे छोटे स्लम्समध्ये नाहीतर चॉल्ड्समध्ये हे काय पॉसिबल नसतो. म्हणून म्युनिसिपल कॉर्पोरेशननी त्यांच्यासाठी सोयी केलेली आहे. ज्यांना घरी जागा नाही आहे ते कॉर्पोरेशनचे हेल्पलाईनवर कॉन्टॅक्ट करून सांगू शकतात. जर का त्यांच्यामध्ये कोणी पॉझिटिव्ह केस असेल आणि त्यांना त्यांच्यापासून लांब राहायचं, सेक्लूड करून राहायचं, वेगळं राहायचं, तर क्वारंटाईनची फॅसिलिटी आहे. आणि घरी तुम्हाला घर मोठा असेल, एक रूम तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही घरी पण स्वतःला क्वारंटाईन करू शकतात. आयसोलेशन पॉझिटिव्ह पेशंटसाठी असतो. जेव्हा त्याची टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा असे पेशंटला आयसोलेट करायची गरज आहे, कारण त्याच्यापासून दुसऱ्यांना लागू नाही म्हणून. तर ते आयसोलेशनसाठी स्पेशल हॉस्पिटल्स आहे. दे आर डिझाइन्ड in order that there is no cross infection. बेसिकली आयसोलेशन रूम्स जे असतात ते नेगेटिव्ह प्रेशर रूम्स असतात. बट आता आपण असं बघतोय की प्रायव्हेट हॉस्पिटल्स पण खूप कमी प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे ज्याच्यामध्ये ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. सध्या मुंबईमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्स, पब्लिक हॉस्पिटल्स दे हॅव बीन आयडेंटिफाईड फॉर ॲज कोविड हॉस्पिटल्स ज्याच्यामध्ये आयसोलेशनची फॅसिलिटी आहे. So when we say isolation, it does not mean negative pressure. It means with proper ventilation. Natural ventilation ठेवून सुद्धा आपण आयसोलेशन करू शकतो. बरोबर. जेव्हा आपण म्हणतोय की कोविड-19 साठी क्वारंटाईन वेगळं आहे, आयसोलेशन वेगळं आहे, आज बऱ्याच चाचण्या सुद्धा उपलब्ध आहेत. याच्याबरोबरच एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे आपल्याकडे किती लॅबोरेटरीज आहे याचा. तुम्ही स्वतः इन्चार्ज आहात याविषयी म्हणून तुम्हाला हा प्रश्न अगदी योग्य आहे. नेमके आपल्याकडे किती लॅब्स कार्यरत आहेत? या सध्या मुंबईमध्ये गव्हर्नमेंट लॅब्स जे आहे ते ऑफकोर्स कस्तुरबामध्ये आहे आणि लेट मार्च अराउंड 23 मार्चच्या वेळी 3 अजून लॅब्स आहे. KEM हॉस्पिटल हॅफकिनमध्ये 2 लॅब्स आहे. हॅफकिनची स्वतःची लॅब आहे आणि NIV मुंबईची लॅब आहे. आणि JJ हॉस्पिटल पण आता गेले 3 आठवड्यामध्ये ते पण फंक्शनल झालं आहे. पण प्रत्येकाची टेस्टिंग कॅपॅसिटी जरा लिमिटेड आहे. बाकीचे लॅब्स 100 to 150 ईच टेस्टिंग करू शकतात. आमचे ऑलमोस्ट 400 टेस्ट्स होतात. And I would take the opportunity to thank all my team members in enabling us to conduct almost 400 tests per day. आणि प्रायव्हेट लॅब्समध्ये ऑलमोस्ट 9 लॅब्स आहे जे आम्ही क्वालिटी अश्युरन्स केलेले आहे आणि
त्यांना पण सांगितलेलं आहे की असं कोणीही आला तुमच्याकडे तर तुम्ही टेस्ट करत राहू नका. त्याच्यामध्ये काय असतो, द फ्लिप साईड जसं म्हणतो, फ्लिप साईड इज पॉझिटिव्ह आला तर मग त्याला आपल्याला आयसोलेशनमध्ये ठेवायला पाहिजे. पण असं आहे की तुम्हाला सिम्पटम्स नसेल तर तुम्ही कशाला टेस्ट करतायत. तर तुम्हाला लक्षणं असेल तर तुम्ही नक्की टेस्ट करा. असं ते रुटीन टेस्ट सारखं घसा दुखतोय, जरा घसामध्ये काय प्रॉब्लेम आहे, पहिलं तुम्ही असं विचार करा की मला दुसऱ्या कारणाने पण हे सिम्पटम्स होऊ शकतं, हे कोविडच व्हायला पाहिजे असं काय गरज नाही. ह्याच्याच बरोबर एक फार महत्वाचा मला तुमच्याकडनं उपदेश हवाय की हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या वापराविषयी. याविषयी थोडक्यात काय सांगू शकता तुम्ही? हायड्रॉक्सी क्लोरोक्विन हे ड्रग जे आहे हे मलेरियासाठी आपण वापरत होतो आधी. नंतर क्लोरोक्विन रेझिस्टन्स पण खूप डेव्हलप झाला. पण आत्ता मेडिकल लिटरेचरमध्ये असं आहे की हायड्रॉक्सी क्लोरोक्विन दिल्यावर पेशंटला सिम्पटम्स माइल्ड होऊ शकतो, नाहीतर इट कॅन बी लाईक अ प्रोटेक्शन. त्याच्यामुळे आम्ही हेल्थ केअर वर्कर्सना हायड्रॉक्सी क्लोरोक्विन देतो, पण त्याच्या आधी ECG करायला पाहिजे. पण सर्वसाधारण माणसांनी ते हायड्रॉक्सी क्लोरोक्विन घेतलं पाहिजे असं काय कायदा नाही आहे सध्या तरी हेल्थ केअर वर्कर्सला. निश्चितच. कोरोनाचं निदान नेमकं कशा प्रकारे होतंय आज मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा? महाराष्ट्र मला वाटतं ह्यासाठी आघाडीवरच आहे. अतिशय उत्तम आणि जागतिक दर्जाची अशी आपल्याकडे लॅबॉरेटरी आहे आणि त्याच्या इन्चार्ज आज आपल्याकडे वेळात वेळ काढून आलेले आहे. मॅडम, तुम्ही जे पूर्ण निदान आहे त्याची निदानाची पद्धत अतिशय विस्तृतपणे आम्हाला सांगितलेली आहे. कशी होतीये, किती सेंटर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि किती प्रकारच्या टेस्टिंग्स आपल्याकडे उपलब्ध आहेत हे सुद्धा आम्हाला तुम्ही अतिशय डिटेलमध्ये सांगितलेले. तरी आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? मी संदेश एवढंच देऊ शकते की महानगरपालिका सर्वांच्या पाठीशी आहे. महानगरपालिकांनी जेवढे टेस्टिंग लागतंय त्याचा उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यानंतर जेवढे हॉस्पिटल्स लागतो क्वारंटाईनसाठी, आयसोलेशनसाठी ते सगळं उपलब्ध करून दिलेले आहे. तर कोणीही पॅनिक करायची गरज नाही आहे. स्टे सेफ, स्टे ॲट होम, आपली काळजी घ्या. आपले हॉबीज जे आहे ते तुम्ही हे करा. हॅव अ पॉझिटिव्ह लाईफ अँड पॉझिटिव्ह माइंड अँड आय एम शुअर ऑल टुगेदर वी विल बी एबल टू कॉम्बॅट दिस. खरंच डिझीज. होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. निश्चितच अतिशय सुसज्जता आहे आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची सुद्धा, महाराष्ट्र शासनाची सुद्धा. किती सुंदर सोयी केलेल्या आहेत. वेगवेगळे आयसोलेशन वॉर्ड्स आहेत, लॅबॉरेटरीज सुसज्ज आहेत, व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. आपल्याला गरज आहे की आपण सुद्धा सुसज्ज व्हायचं, आपण ह्या आजाराविषयी जास्तीत जास्त जाणून घ्यायचं, योग्य तऱ्हेची वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता पाळणं हे आज आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे असं सुद्धा आपण मानलं पाहिजे. आणि त्याच दृष्टीने आपण शासनाची वेळोवेळी जे आपल्याला सूचना येत आहेत त्यांचं सुद्धा नीट पालन केलं पाहिजे. तर आपण सुद्धा ह्या आजारापासून स्वतःचा बचाव करू आणि आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा सुद्धा बचाव करू शकतो. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये आज निर्माण झालेला आहे. डॉक्टर शास्त्री, आज तुम्ही खरंच वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्यासाठी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे मनःपूर्वक आभार.